नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, सीना व भोगावती नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? सीना व भोगावती या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, डाव्या किनाऱ्यावरून कृष्णा नदी येऊन मिळणारी उपनदी कोणती आहे? डाव्या किनाऱ्यावरून कृष्णा नदी येऊन मिळणारी उपनदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, येरळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार या जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नर्मदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भोगावती व बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भोगावती व बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सीना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, संपूर्ण गोदावरी खोऱ्याने भारताचे किती क्षेत्र व महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेले आहेत? संपूर्ण गोदावरी खोऱ्याने भारताचे किती क्षेत्र व महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 10% व 49%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दूधना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, चंद्रपूर ते गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द कोणत्या नदीमुळे निर्माण होते? चंद्रपूर ते गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द कोणत्या नदीमुळे निर्माण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वैनगंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुपान सेना स्थापन झाली होती? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुपान सेना स्थापन झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सातारा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, महात्मा फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6 वर्षाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, नाशिरा शर्मा यांना व्यास सन्मान 2019 पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आला? नाशिरा शर्मा यांना व्यास सन्मान 2019 पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कागज की नाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जयप्रकाश नारायण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने खालीलपैकी कोणते गाव निवडले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भिलार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही? महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र सरकारने निवडले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भोरप्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या नाटकांमध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही? खालीलपैकी कोणत्या नाटकांमध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इथे ओशाळला मृत्यू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1949.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 1708. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. 1883च्या जगज्जेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? 1883च्या जगज्जेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए किरण मोरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कन्नेरखेड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? वाई शहराच्या जडणघडणीवर खालीलपैकी कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी रास्ते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी वेळवंडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे खालीलपैकी कोणत्या उत्पादनातील वाढ होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी तेलबिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए इंदापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. 101 ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 101 ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए वस्तू व सेवा कर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी कार्बोहायड्रेट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा देण्यात आला आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए अभिमत विद्यापीठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. रोहन बेपन्ना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रोहन बेपन्ना खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी टेनिस या खेळाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी विखुरलेल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 6वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारताच्या मध्यातून कोणती रेखा जाते? भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणती रेखा जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी कर्करेखा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 3214 किमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. इंदिरा पॉईंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो? इंदिरा पॉईंट हा कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए पिग्मिलियन पॉईंट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 2.42%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात निवास करतात? जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात निवास करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 17%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यामध्ये किती अंतर आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यामध्ये किती अंतर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 5 तास 30 मिनिट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किमी आहे? भारताच्या जमीन सीमेची लांबी ही किती किमी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 15,200 किमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी ही किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 6,100 किमी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पार्वती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 28.8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदानं आहेत? संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदाने आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 44%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी ही सर्वात लांब आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गुजरात या राज्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी ही सर्वात छोटी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टींना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोरोमंडल. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.